नमस्कार शेतकरी बंधूंनो. आपण इथं आता टोमॅटोच्या बागेमध्ये आलेलो आहोत. तर ह्या टोमॅटोमध्ये आपण हा एक वॉटर ट्रॅप बसवलेला आहे. आणि हा वॉटर ट्रॅपचं जर बघितलं आपण हा कशासाठी बसवला आहे, तर हा प्रथमतः आपण एक लक्षात घ्यायचं की टोमॅटोमध्ये आपल्याकडं टू टाईप सुलाटा म्हणजे जी नागाळी टोमॅटोमध्ये येते, तर ती एक महत्त्वाची ह्याच्यासाठी आपण इथं बसवलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये एक लूरसुद्धा बसवलेली, ही टू टाईप सुलेटाची लूर आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आपण हा ट्रॅप वांगी, त्याच्यानंतर कॅबेज, कॉलीफ्लॉवर, त्याचबरोबर जर बघितलं तर भेंडी वगैरे ह्याच्यासाठी सुद्धा आपण हा ट्रॅप वापरू शकतो तो. आणि ज्या त्या पिकामध्ये फळ पोखरणारी अळी असो किंवा शेंडा पोखरणारी अळी असो किंवा कॅबेज किंवा कॉलीफ्लॉवरमध्ये पानं पोखरणारी किंवा गड्डा पोखरणारी, ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला हा ट्रॅप वापरता येतो. तर ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचं काय की ज्या अडल्ट स्टेजला ज्या फ्लाय करण्याच्या अवस्थेमध्ये जी अळी असती, अळीची अवस्था, तर त्या पिरियडला ह्या लूरकड त्याचे मादी जे आहेत ते आकर्षित होत्यात आणि मग ह्या पाण्यामध्ये अशा खाली येऊन पडतात. ह्याच्यामुळं काय होतं की ह्या किडींचं जे पुढं प्रजनन होणार आहे किंवा त्यांचं जी उत्पत्ती होणार आहे ही आपल्याला डायरेक्टली थांबवता येते. म्हणजे त्याची जी लाईफ सायकल आहे ही आपल्याला तिथं डायरेक्टली रिस्ट्रिक्ट करता येते. आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे एक जर आपण मादी पाकोळी ह्याच्यामध्ये म्हणजे मारली ह्याच्यात पाडून, तर जवळपास 150 ते 200 पासून आळ्या ह्या काही किडीमध्ये आपल्याला एक 300-400 पर्यंत त्यांचं जे प्रजनन होणार आहे हे आपल्याला ह्याच्यामध्ये थांबवता येतं. तर शेतकरी बंधूंनी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा ज्यावेळेस विचार करतो आपण, तर त्यावेळेस ह्या ट्रॅपचा आपल्याला तिथं सर्वात जास्त महत्त्व आहे. कारण की सर्वांना माहिती आहे की आपल्या भाजीपालामध्ये मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर केला जातो आणि त्याच्यामुळं त्या कीटकनाशकांचा रेसिड्यू सुद्धा राहतो किंवा मधमाशा किंवा बाकीच्या ह्याला सुद्धा हानिकारक होती. तर आपल्याला ह्या ट्रॅपचा जर वापर केला, म्हणजे मी जसं वरच्या म्हणजे अगोदर सांगितलं की वेगवेगळ्या किडीसाठी, तर आपल्याला ह्याचा व्यवस्थितरित्या वापर करून एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये आपल्याला ह्याचं चांगला उपयोग करून किडीचं व्यवस्थापन करता येईल. आणि म्हणजे पर्यावरणपूर्वक कीड नियंत्रण आपल्याला ह्याच्यामध्ये करता येईल. तर शेतकरी बंधूंनी ह्याचा जरूर विचार करावा किंवा ह्या पद्धतीने आपल्याला त्याचा वापर करता येणार आहे. धन्यवाद.